नमस्कार. माधुरीज फूड कट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत मस्त असा एक मसाले भाताची रेसिपी. पण हा मसाले भात मी नाही करणार आहे, तर माझी मावशी करणार आहे. कारण मी आले आहे वेकेशनसाठी पुण्याला. तर जिथे माझं बालपण गेलं पुण्यामध्ये, मी खूप वर्ष राहायला होते. खरं तर आम्ही मुंबईचेच आहोत, पण पुण्यामध्ये दर सुट्टीला मावशीकडे यायची एक एक्साइटमेंट असायची, मामाकडे यायची एक एक्साइटमेंट असायची. तर तुम्हाला दाखवते की मी कसं बालपण मी इथे घालवलं. तर हे बघा, अशा कॅम्पस आहे आणि इथे आम्ही खूप खेळायचो खूप. आणि आता आमच्यानंतर आमची मुलं खेळत आहेत. इथे हा सर्व परिसर असा आहे. सो बघूया, मावशी आता आपल्याला दाखवणार आहे मसाले भात कसा करायचा. तर त्याची सविस्तर रेसिपी आपण पाहूया. तर ही आहे माझी मावशी आणि ती पुण्याला राहते. तर आज आपण तिच्या घरी आलो आहोत एक नवीन डिश शिकण्यासाठी. तर आज ती काय बनवणार आहे? मसाले भात. पहिलं तू सगळ्यांना बोल, काय बोलणार? जय भीम, नमस्ते. तर स्वयंपाकाची सुरुवात म्हणाल तर आईकडून आणि मावशीकडूनच झाली. तर जास्त करून आईकडून मी व्हेजिटेरियन जेवण शिकले आणि मावशीकडून नॉन व्हेजिटेरियन जेवण. तिच्या हाताला अप्रतिम चव आहे. आम्ही म्हणजे एकदम खूप फॅन आहोत तिच्या जेवणाचे. तर आज आपण तिच्याकडनं काय शिकणार आहोत मावशी? मसाले भात. तर आपण आज करणार आहोत मस्त असे मसाले भात. तर त्याची रेसिपी पाहण्यासाठी आपण जाणार आहोत तिच्या किचनमध्ये. चला तर मग जाऊया. मसाले भात करण्यासाठी मी याच्या 1 किलो तांदूळ घेतले. त्याला धुवून स्वच्छ भिजत ठेवले. त्याच्यानंतर गरम मसाला जो असतो मसाले भाताचा, तो महत्त्वाचा असतो, तो मी काढलेला आहे. हा 1 किलोचं प्रमाण आहे. हे मी एका मापाला 2 चमचे धने, तसे मी इथे 6 चमचे घेतलेत आहे. थोडीशी प्रमाणानुसार लवंग घेतले, काळी मिरी घेतले, 2-3 चक्रीफूल घेतले, दालचिनी आहे थोडी आणि तेजपत्ता. हे सगळं थोडंसं गरम करून पेस्ट पावडर करून घ्यायची. म्हणजे ही गरम मसाल्याची रेसिपी आहे. आपल्या जो मसाले भात करणार आहे त्याची ही रेसिपी आहे गरम मसाल्याची. म्हणजे हा मसाला मेन आहे. ओके. आणि हे थोडेसे तेजपत्ते आणि हिरवी विलायची फोडणीसाठी घेतली. ओके. तर आता हा मसाला काय करायचा? आपल्याला रोस्ट करून घ्यायचा, पावडर करून घ्यायची. तर आपण ते करून घेऊया. तर ही आहे माझी आई. मावशी आणि आई दोघीही एकाच टायमाला मला ह्या व्हिडिओमध्ये भेटल्या आहेत. कारण की तीसुद्धा तिच्या नातवंडांना घेऊन इथे वेकेशनसाठी आलेली आहे. तर आम्ही सगळेच इथे आलो आहोत, जमा झालो आहोत. एक मस्त मजा फन आणि धमाल करतो सुट्टीमध्ये. तर तिला आम्ही काम दिलेलं आहे सगळं भाज्या वगैरे साफ करायचं. आणि तिला कंपनी म्हणून तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. ही बघा आमची सगळी चिल्लर पार्टी. हे हाय बोला. ही आमची सगळी चिल्लर पार्टी. इथे सगळी नातवंड तिची बसलेली आहेत कटिंग करण्यासाठी भाज्यांची. हे हाय बोला सगळ्यांनी. मजा आहे ना? मजा येते, मजा येते. मसाले भातासाठी भाजीचं साहित्य हे फ्लावर, गाजर, फ्रेंच बीन, वाटाणा, कांदा, बटाटे, टमॅटो. कांदे मी त्याच्यासाठी 3 कांदे मोठे घेतले, ते 4 टमॅटो घेतले. ते मसाल्यामध्ये हे फोडणीसाठी हिंग, धने पावडर, जिरे पावडर, हळद, मिरची पावडर. तिखट आपल्या प्रमाणानुसार घ्यायचं. लहान मुलं आहेत खाण्यासाठी म्हणून मी कमी घेतले सगळं. थोडीशी मी 10-5 छोट्या होत्या हिरव्या मिरच्या, त्या मी थोड्या क्रश करून घेतलेल्या आहेत. थोडे काजू घ्यायचे. हे मगाशी केलेला गरम मसाल्याची पावडर आहे. थोडे शेंगदाणे, आलं लसूण पेस्ट आणि फोडणीसाठी हिरवी वेलची थोडी 4-5 आणि तेजपत्ता.
तिला बटाटे टाकून फ्राय करून घ्यायचे. भाज्या सगळ्या थोड्या आधी फ्राय करून घ्यायच्या. तर इथे सर्व भाज्यांचं प्रमाण आहे ना ते आपण अर्धा पाव हिशोबाने घेतलेले आहेत. 1 किलो तांदूळ आहेत त्या हिशोबाने सगळ्या भाज्या आपण इथे अर्धा पाव अशा हिशोबाने घेतलेल्या आहेत. आणि इथे मी मस्तपैकी खाण्याचं काम करते आहे, आराम करते आहे. माहेरी आल्यानंतर जे सुख असतं, जो आनंद असतो तो वेगळाच असतो. तर इथे सर्व भाज्या मावशीच्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता ती फोडणी घालते आहेत. तर फोडणीसाठी तिने पाव किलो तेल घातलं होतं आणि त्याच तेलामध्ये तिने सगळ्या भाज्या फ्राय करून घेतल्या. 2 चमचे मोहरी घातलं, 2 चमचे जिरे घातलं आणि तेजपत्ता आणि हिरवी मिरची फोडणीला घातली, हिंग घातलं आणि 3 मोठे कांदे जे तिने घेतले होते पातळ चिरून मोठे, ते तिने इथे फोडणीत घालून घेतलेले आहेत. आणि आता कांदा छान लाल होऊन द्यायचा आणि हा मिरचीचा क्रश घालून घ्यायचा. 5 ते 6 मिरच्या होत्या ज्या तिने क्रश करून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा फोडणीमध्ये घालून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. कांदा छान मीडियम लाल झाला की अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. तर एक मोठा पळी भरून तिने अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. आपलं 1 किलोच्या प्रमाणात आपण हे करतो आहोत, त्यामुळे इथे हे अद्रक लसूणचे पेस्ट आपण मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे. तीसुद्धा छान फ्राय करून घ्यायची. आणि जो आपण मसाले भाताचा मसाला, गरम मसाला जो बनवलेला आहे तो थोडा सुरुवातीला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद, मिरची पावडर, धणे पावडर हे सगळे प्रमाण तिने 2-2.5 चमचेच्या हिशोबाने घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा हळदीचा, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे धणे पावडर, असं सर्व प्रमाण तिने इथे घेतलेलं आहे. ते सुद्धा संपूर्ण घालून घेतलं, फ्राय करून घेतलं. आणि इथे आता टोमॅटो घालून घेते आहे. तर 4 मोठे टोमॅटो होते, त्याचे छान असे लांबसर कापून घेतले. आता ते सुद्धा ह्या मसाल्यांमध्ये छान फ्राय करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर टोमॅटोही छान गळले जातील आणि छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता ती भाज्या घालते आहेत. तर ह्या सगळ्या भाज्या तिने फ्राय करून घेतलेल्या आहेत. अर्धा पावच्या हिशोबाने सगळ्या भाज्यांचं प्रमाण 1 किलोला घेतलेलं आहे. तर संपूर्ण भाज्या इथे घालून घ्यायच्या आणि तेलामध्ये जेव्हा आपण त्या भाज्या फ्राय करून घेतो ना तर त्याची चव आणखीन छान लागते. त्यानंतर आपण जे भिजत ठेवलेले शेंगदाणे आहेत ते घातले, काजू घातले. 15 ते 20 काजू तिने अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत. छान वाफ काढून घेतली. सर्व भाज्या मिक्स झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं छान भाज्यांना वाफ काढून घेतली. पुन्हा मिक्स केलं आणि जे तांदूळ आपले 1 किलोचे आपण भिजत ठेवले होते बासमती राईस, त्याचं पाणी गाळून तांदूळ टाकून घ्यायचे. आणि हलक्या हाताने हे तांदूळ मस्त भाज्यांमध्ये मिक्स करायचं. तर बघा इथे मस्त छान मिक्स झालेलं आहे. आणि एकीकडे गरम पाणी करत ठेवलेलं होतं, ते गरम पाणी ह्यामध्ये अंदाजे तुम्ही घालून घ्या जसं आपण भात बनवतो त्या हिशोबाने. त्यानंतर इथे घालते आहे पुन्हा थोडंसं मीठ. मिठाचं प्रमाण थोडं टेस्ट करून बघायचं. आणि मी इथे फक्त स्टाईल बांधण्यासाठी हलवण्याचं काम करते आहेत. बाकी संपूर्ण राईस मावशीनेच बनवलेला आहे. खरं तर नॉनव्हेजची डिश करायची होती, पण त्या दिवशी गुरुवार होता आणि मला फार जास्त सुट्टी नव्हती. एक 4-5 दिवसासाठीच मी तिकडे गेलेले होते. त्यामुळे म्हटलं काहीतरी बनव. आणि तिने हा मसाले भात बनवला जो आम्हा सर्वांना आवडतो. त्यानंतर उरलेला जो गरम मसाला होता तो घातला, भरपूर कोथिंबीर घातली, सगळं मिक्स करून घेतलं आणि छान असा भात मीडियम फ्लेमवरती दमण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. आणि इथे एकीकडे आपण तूप गरम करत ठेवलेलं आहे. तर ही तूप वरून घालण्याची सवयसुद्धा मला तिच्याकडनंच लागलेली आहे. माझ्या बऱ्याचशा रेसिपीमध्ये बिर्याणीच्या मी वरून तूप घालताना दिसेल तुम्हाला. तर अप्रचंड मस्त अशी चव येते त्याने. तर बघा तुम्ही 10 मिनटानंतर मी राईस उघडून बघितलेला आहे. छान व्यवस्थित तो शिजला गेला आहे. पाणीसुद्धा छान आटलं आहे, दमलेलं आहे. भात व्यवस्थित शिजला आहे. आता हे गरम गरम तूप ह्या भातावरती घालून घ्यायचं आणि पुन्हा झाकण लावून 5 मिनटं वाफ काढण्यासाठी सोडून द्यायचं. तर एकीकडे कोशिंबीरीसाठी आपण कांदा, काकडी कापलेली आहे
खूप जास्त माणसं होतो आम्ही घरामध्ये, त्यामुळे जसं जमेल तसं करत होतो. पण मसाले भात अप्रतिम झालेला आणि ते आपला गरमागरम मसाले भात तयार आहे. परफेक्ट असे गरम मसाल्याची रेसिपी त्यांनी सांगितलेली आहे इथे मसाले भाताची. भन्नाट असा हा भात झालेला होता आणि इतका छान सुगंध येत होता. गरमागरम तिने लगेचच तिथे सर्व केला, कारण की खूप वेळ नव्हता बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि मस्त अशी कोशिंबीर घेतली आणि हा भात आम्ही फस्त केला. इतका जुन्या आठवणी येतात ना जेव्हा मावशीच्या हातचं काही खाल्लं जातं. आणि तिच्या एक विशेष आहे की ती काहीही बनवलं ना तरी तिच्या जेवणाला खूप छान चव येते. आणि हा गरमागरम भात मी कोशिंबीरबरोबर फस्त केला. तर छान अशी ही मावशीच्या हातची मसाल्या भाताची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि राईस तर अप्रतिम झालेला आहे. तर अशीच ही भन्नाट रेसिपी तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि 1 किलोच्या प्रमाणात केलेली आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.